नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे दुपारची आणि आमच्या मिस्त्री बिगाऱ्यांची सगळ्यांची सुट्टी झाली, तर ते जेवायला गेलेत। तर बघूया चला ते काय करतायत आतमध्ये आणि त्यांनी काय जेवण आणलंय ते पण बघूया चला। अरे यांचं जेवण चाललंय, चला यांच्या जेवणात काय काय बघूया आपण आज। हम काका कोटली भाकरी खाता? चपाती है? आपके रोटी में तेल नहीं रहता? नहीं। अरे हम लोग बहुत तेल लगाते हैं। ये बघा काका। अरे काहे को भाई इतना शर्मा रहे हो? काका आमचा शर्मावतो का? नाही ना, नहीं ना, लाजायचं नाही ना। तुम्हारा खाना इतना जल्दी? अरे हम लोग को भी दिखाओ भाई, आप लोग का खाना कितना अच्छा रहता है। हो हम लोग क्या खाली कैसा भी। या भैया ने क्या आणलं आज मिस्त्री नी? चने का भाजी है। चने के भाजी में क्या आलू है? हाँ, बटाटा आलू है। भोपला बटाटा काय काय टाकले। वाह, मुझे भी एक दिन खिलाओ आपके हाथ का खाना। अभी राई तेल डाल के। हाँ वो भी बहुत मस्त रहता है। उस दिन मैं बनाई थी राई का तेल डाल के, चिकन बनाई थी। वो लड़का मेरे को बना के दिया था, वो जो कल आया था ना ग्राइंडर लेके, वो बहुत मस्त लगा। और इसमें इसका भी खाना खा के हो गए, जल्दी जल्दी खाना खाते हैं। अरे काय तुम्ही, आम्हाला तरी ठेवा थोडंसं। आणि वो कुठे तो दुसरा कुठे गेला? वो किधर काय छोटू? हा हे बघा मित्रांनो, झालंय ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, फक्त ती एवढीच एक छोटीशी भिंत राहिले। इकडची पण झाली आपली बेडरूमची सगळी। आता आपण मिस्त्री भैयालाच विचारूया आमचा लोखंड कधी पडेल। यांना मराठी कळते थोडीशी। हा आमचा मिथुंदा आहे, मिथुंदा बघा केस बिस आहेत की नाही मिथुंदा? मिस्त्री हसतोय। चलो खाओ खाओ खाना खाओ। हे बघा इकडे आपल्या लाद्या सुद्धा आल्यात बऱ्याच अशा, आता वरती माळ्यावर टाकायच्या आहेत त्या लाद्या आल्यात। आणि इकडचं थोडंसं राहिलंय, इकडची हां ही बघा, ही भिंत थोडीशी आहे ना त्या लेवलला राहिलेली आहे आणि ही थोडीशी राहिली ह्या लेवलला आहे, म्हणजे याच्या 2-3 थर फक्त चढतील असं। आणि टायगर बसलाय इथे, तर त्याला मी काय घेतलेलं नाही, तो मगातपासून मागं लागलाय बाहेर यायला। हा बघा इथं बसलाय उंदुडी माझा, त्याला मी नंतर दाखवते तुम्हाला। तर पहिले आपण इथं विटा आल्यात, हे बघा या विटा इथं आल्यात, अर्ध्या आतमध्ये पडतायत। हे घाण बघा तुम्ही। आणि हा पोरगा असा जिथं ओलं दिसेल ना तिथं पार असा तोंड खुपसून बसतो, असा बसतो एकदम खुपसून असा, म्हणजे तोंडाला सगळी ते सिमेंट वगैरे लागतं ना म्हणून सोडत नाही, एलर्जी होते असं होते। इथं पण बसतो असा। हे किती घाण आहे बघा। ते सगळे विटा टाकतात, तिथं विटा टाकल्यात, म्हणजे विटवाल्यांचं काम चालू आहे। लाद्या आल्यात, इथं पण लाद्या लावल्यात, ह्या रूममध्ये पण तिथं लाद्या लावल्यात। सगळं मटेरियल मागवतोय आम्ही आणि आता काम प्रगतीवर आलेलं आहे, प्रगती पथावर। तर इथली थोडीशी राहिलेली एक भिंत आता मिस्त्रीनं सकाळी खूप बडबड केली, मी पण केले। आणि हे पिलेर बघा, हे बघा आजचं शेवटचं काढलं, हे शेवटचं जो होता ना पत्रा तो मगाशी काढला त्यांनी। आणि आता हे खांब सगळे तयार झालेले आहेत आमचे एकदम परफेक्ट। फक्त त्याला काय ते लास्टला प्लास्टर वगैरे करतील तेव्हा होईल। हे बघा तुम्हाला मी दाखवते थोडंसं वर करून। हे बघा हे वरती सळ्या राहिलेत ना, ते मिस्त्री ते लोक त्यांच्या हिशोबाने घेतील किती काय काय म्हणजे कसं ते, आणि मग ते करतील, त्याच्यावर लोखंड येणार आता आमचा इकडून हे असं। आणि आम्हाला कंटाळा आलेला आहे, आज 1.5 महिने झाले। हवा रात्रभर, कधी ऊनच लागतंय, उन्हासाठी धूळच येते आतमध्ये, सगळी जेवणात धूळ, टायगरची केस त्याच्यात काय सांगायची परवड जीवाची। आता काय जिंदगी नकोशी झालेली आता, असह्य झालेली, असह्य। कुछ पाणी गेले कुछ खोना पडता है। चांगलं काम करताना कष्ट घ्यावेच लागतात आणि त्यातून फळ चांगलंच मिळतं। वाईट दिवस घालवल्याशिवाय चांगले दिवस येत नाही। हा टायगर बोलला, बरोबर बोलला मम्मा, बरोबर आहे, खरंय बाबा। तर पडतोय बघा, हे बघा याला सर्वांनी सांगा, सगळ्यांनी सांगा की सुमितला सांग की हा जा त्याला जा आणि त्याला लाड कर। हा बस त्याचा लाड कर, बस तिथं वर, बस तिथं का खाली उतरलास, बस इथं। तर हा टायगर जरा पण ऐकायला मागत नाही, सकाळपासून मागं लागलाय माझ्या आणि सारखं भांडणं करतोय की बाहेर सोड। याला जरा पण समजतच नाही। हे बघा सारखं येतोय इथं येईल त्याला हे करत, तर सुमित उघडा बसलाय तर मला म्हणतो मम्मी मला घेऊ नको व्हिडिओ। तर ठीक आहे चला त्याला नाही घेत, म्हणून टायगर तुम्हाला अर्धा दिसतोय।
झोपेतून तो आत्ताच उठलाय. काम की इधर हा नाही हा पहिला नव्हता आला, हा नंतरचा आहे. बिगारी एक एक नवीन येत आहेत. आणि अरे का सोडला सुमित, कशाला रे, काय कळत आता तुला व्हिडिओ घेणार. चल हे चल, ओ पकडा. आता नाहीच येणार. अहो बसला इथं. अगं बसू दे आता बसला. काय याला बोलावं. बघा या सुमितने सोडून दिलं, त्याला त्रास करायला लागला म्हणून. आणि हा बघा ह्याचं म्हणणं कसं, आम्हाला सोबतच राहा माझ्या, तुम्ही कोणी जाऊ नका कुठं. मी जिथे बसाल तिथे माझ्या जवळ बसा. मी आत बसून राहिली तर हा तिथेच बसून राहणार, अजिबात हलणार नाही कुठं. फोन उचला तर हे बघा बसून राहिला इथं. असा येतो ना, असा डायरेक्ट पूर्ण मगरीवाणी झोपूनच घेतो. किती माती आता परत धुवायला लागणार तर दिवसभरात त्याला सारखं. तोंड बघितलं कुठं त्याची, हे बघा ओढ कुठं लागले सगळं मध्ये. हे बघा उठ लवकर उठ. चांगल्या जागी ओरडलेला कळतं का मग बरोबर. जा तिकडे ते बाईकच्या मागं. अरे तू खाना लाने गयात. हा अरे तरी वही बोलते जेवला कसा लवकर. हा वो बोल रहा है की मैं खाना खाया, तरी म्हटलं एवढ्या लवकर जेवला कसा. हा मिस्त्री नाही जेवला, तूने भी नहीं खाना लाया. हाँ तब भी मैं बोल रही, मला बोतल पाणी देतो. बघा कुठं लपून बसलाय. तिथं बसलाय. जाओ बाटल मिलेगा. जाओ याला बाटली दे रे सुमित, पाण्याची थंड. बघा आता कसा बसला बरोबर. बसू दे, जाऊ दे. असं बसणं एका जागी कोपऱ्यात. हा गरम होतं. असं बसलंच तर तुला कोण नको बोलेल का. बघूया कुठे. हा बघा तू मला वरडते सारखी. आता मी येतच नाही बाहेर. जा रुसला ग बाई रुसला, एक मुलगा रुसला. हा पण इथून बाहेर आलास ना तर बघ इथंच बसून जा. असा जर बसला एका जागी तर कशाला कोण काय बोलेल त्याला. पण बसत नाही ना. आता मी इकडे घेतली आणि चप्पल घातली की मग तो इथं चाल नाही तर तिथं चाल. आता इथं घाणीत आम्हाला चप्पलच घालावी लागते. बिना चपलीची जर चालली ना मग जिथं असेल तिथंच बसून राहील. पण चप्पल घातली की त्याला वाटतं ही चालली कुठंतरी. एवढी अक्कल त्याला कशी दिलंय काही समजेना. आता विटा पण मागवल्या, सगळं झालंय. आज आमचं बांधकाम सगळं होईल आणि उद्या लोखंड पडेल. मग बघू माळा कधी परवा टाकतायत का, स्लॅब कधी काय करतायत ते लाद्या वगैरे टाकून, काय माहिती. तर असं. आणि माझं जेवण बनवायचं आहे. तर हे बघा जेवण बनवायचं आहे. आता पंखा चालू आहे, बंद करू दे जरा, दुपारचं गरम खूप होतं आहे. मी इकडे घातली बटाट्याची भाजी. आता डाळ धुतली आहे, डाळ घालायची थोडीशी. तर असं दुपारचं जेवण बनवायला एवढा कंटाळा येतो नाही. तो ऊन पण लागतो, उन्हाचा पण ताप जास्त झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मग खूप कंटाळा येतो. तर वाजलेत बघा 1:15 झालं आहे, 1:15च्या पुढे झाले. आणि त्यामध्ये मग असं खूप कंटाळा येतो आहे. पण आता काय करायचं, दिवस ढकलायची कामं करतो फक्त. एक तर कसं संध्याकाळचं ते दिवस आमचा गेला ना एकदा. संध्याकाळचं आपलं रोजचं रुटीन जे काम, मग संध्याकाळी साफसफाई, पाणी बाटल्या बिटल्या सगळ्या भरा घासून परत भांडी कुंडी कायची सगळी साफसफाई. याच्यावरती एवढी धूळ बसते ना या भांड्यांवरती, ते सगळं पुसून काढावं लागतं. आता पण बरीच अशी धूळ आहे, टायगरची केस त्यामध्ये. तिथल्या तिथं झाडून झुडून आपलं कसं तरी जेवण बनवत राहायचं असं होतंय. जर सकाळ उजडली की परत एक नवीन आशा असते की चला आज मिस्त्री येतील आणि काय आज जास्त थोडंसं काम होईल. असं आमचं चाललेलं आहे रोजचं. आता दुपारी जेवल्या तर दुपारनंतर वाटणार की चला आता एवढं तरी करतील. त्यांना सारखी बडबड करतोय, बोलतोय सारखं ते बिचारे पण घेतात ऐकून. पण काय करणार आता, काम पण तेवढं झालं पाहिजे ना. आता 3 मिस्त्री आहेत, 5-5 बिगारी लावून जर काम खेचत नसतील मग बोलायला तर पाहिजे. आपण तर रोजच्या रोज हजेरी त्यांना देतोयच, मग थोडंफार त्यांना पण ऐकायला. आणि त्यांनाही कळतं आहे म्हणून आज त्यांनी सकाळी जरा झपाट्याने फटाफट काम केली. कारण बोलायला तर पाहिजे. एकदमच लाडावून पण जास्त हे होत नाही. जास्त लाड केला की मग डोक्यावर चढून बसतात. 1200 रुपये 1300 रुपये हजेरी आहे एकेकांची. चांगला मिस्त्री त्याची अशी 1300, त्यापेक्षा कमी क्वालिटीचं तर 1200. अशा पद्धतीने आम्ही हजेऱ्या त्यांच्या ठरवलेल्या आहेत. आता उद्या त्या जर लाद्या एकदा पडल्या ना आमचा आणि स्लॅब झाला की मग अजून 3-4 मिस्त्री वाढवणार. 1-2 दिवसात पूर्ण घर उंच करून घेणार डायरेक्ट. आणि मग नंतर प्लास्टर परत माणसं वाढून अजून फटाफट करून घेणार. पण ही खालची चाल जी क्लिअर होत नाही ना तोपर्यंत त्यांना वरचं हे होत नाही, चाल मिळत नाही, असं झालेलं आहे. चला मित्रांनो, काल आपला व्हिडिओ आला नाही तर हेच असं कामाची गडबड असते. मटेरियल मागवायला लागतं, मग त्याच्यामध्ये गडबड. सकाळी पण रेतीची विटांची गाडी आली आणि त्या विटांच्या गाडीच्या इथं गेली, कारण विटवालेसुद्धा विटा चोरायला लागलेत. काय बाबा, पूर्ण काळा बाजार आहे या जगामध्ये. कोण कुठल्या ह्याच्यात ना अजिबात म्हणजे
कोणावर विश्वास ठेवा ते कळत नाही. मागं एक भिवंडीवरून मी वीट मागवली, 10 रुपयाला एक वीट पडली. त्यांनी मला सांगितलं ताई तुम्हाला ऑनलाईन चेक केलेलं सर्च, तर त्यामध्ये त्यांनी मला कॉल केला. तर कॉल केल्याच्या नंतर त्यांनी मला विचारलं, तर म्हणलं ठीक आहे, गेल्या महिन्यात दिवाळीमध्ये मी त्या विटा मागवल्या. त्यांनी मला सांगितलं की आहेत बरोबर 6,000 आणि मी मोजल्या तर 5,500च विटा होत्या. मग त्यांना कॉल केला तर नाही करून त्यांनी कसे 10,000 दिले, 4,000 काय माझे दिले नाही. 5,400 विटा दिल्या, 600 विटा कमी दिलेल्या. त्याचा हिसाब केला तर 14,000 निघत होते. त्यांनी नाहीच दिले, 10,000च पाठवले, 4,000 काही दिले नाही. अजूनपर्यंत त्यांना कॉल करतोय, आता फोन उचलत नाही. म्हणजे अशी लोकं पण फ्रॉड आहेत या जगामध्ये. भिवंडीचा मी तुम्हाला नाव पण सांगते, ठाणेकर म्हणून आहे, दीपक ठाणेकर तो व्यक्ती. तर त्यांना आज पण टायगरच्या पप्पांनी सकाळी कॉल केला पण नाहीच. असे खोटारडे आणि एक नंबर लुच्चे लफंगे आहेत साले. तर त्यांचं करणार आम्ही, बघू कधीतरी होणार, ते भेटणार. नाही वेळ आली तर मी तिथपर्यंत सुद्धा जाईल, त्यांचे पैसे वसूल कसे करायचे ते करला. आता सध्या कामातून मला येऊ द्या बाहेर. पण असं फसवायचं नाही. मग तुम्हाला सांगतानाच तुम्ही मला जास्त सांगायचं होतं ना, 1 रुपया वाढवून सांगायचा होता. पण सांगताना 10 रुपये सांगितले आणि विटा त्यात कमी दिल्या आणि त्यात फाळका मारला. असं लोक फसवतात. त्यामुळे ना अशा फसव्या लोकांपासून ना आता लांब राहायचं बस. जाऊ द्या चला. तर आता पण म्हणजे असं होतं, मटेरियल मागवलं तर मग तिथं समोर मोजून घ्यावं लागतं. तर आता 2 का आज जेव्हा विटा मागवल्या तर ते समोर तिथं उभी राहून मोजून तेवढ्या विटा घ्यायला लागल्या. शिवाय मग आता परत ते हेलवाले आणतायत, त्यांना सांगितलं तुम्ही मोजा. आणि मग आता त्यांना अर्धच पेमेंट गेले, अर्धं पेमेंट केलं नाही. म्हटलं अर्धं पेमेंट तुम्हाला मी नंतर करेल, म्हणून पहिले माझ्या विटा जागेवर येऊ द्या आणि मी मोजणार आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं पेमेंट बाकीचं राहिलेलं देणार. तर ते दादा बोलले ठीक आहे बिंदास करा, मी बरोबर आणलेले आहेत असं. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत